कसला बोलला माहितीये का मला बोलतो तसा या माणसाला नको ना काय विचारू बाबा मला दोन शब्द कोण वागतंय बोल एकटेला हेड इज अ कॉल. मॅचला होते सुरुवात. पहिलं षटक, पहिलं पॉवर प्लेचं षटक अक्षय जवळ. चला थोडंसं स्पीडअप ठेवा. 20-20 मिनिटाचा अवधी असणार आहे दोन्ही टीमला. 3 षटकं 15 मिनिटांमध्ये हाताळण्याची आहेत ते क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमसाठी. चला अक्षयला मॅन ऑफ द मॅच द्यायची आहे. अक्षय शेलार या अगोदरच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. एक उत्तम फलंदाजी अक्षयच्या बॅटमधून राहिली आणि मॅच विनर ठरलाय. पहिला चेंडू घेऊन निघतोय अक्षय याचा पहिला चेंडू असणार आहे आणि सुरुवात जर आपण पाहिली तर डॉट बॉलनं केली जाते. ऋतिक आणि सूरजची जोडी पुन्हा एकदा एक ही महत्वाची जोडी ओपनिंगसाठी उतरली गेली आणि अक्षय जवळकडून हा पहिला चेंडू डॉट आलाय. बॅटची एज आले पण धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय कारण क्षेत्ररक्षण थोडंसं फसलं गेलं आणि त्यातूनच एक सिंगल धाव घेतली जाते. एकेरी धाव स्त्रीगणेशा केला जातोय दुसऱ्या चेंडूवरती. ऋतिक, आता ऋतिकला संधी भेटली ओपनिंगसाठी. पहिला चेंडू जर आपण बोलला डॉट पद्धतीने आला त्याच्यानंतर एक सिंगल धाव घेतली जाते. आता गेला आता फटका खेळलाय समोरच्या दिशेमध्ये क्षेत्ररक्षक धावला जाईल तोपर्यंत चेंडू निघून चाललाय. 4 धावांसाठी हा आलाय दिमागदार चौकार. एक वेगळ्या पद्धतीने खेळण्याचा फटका होता पण इथं सूरज फसला जातोय आणि अक्षयची गोलंदाजी ही बहरली जाते. येणारा चेंडू चौकार आल्यानंतर हा डॉट चेंडू. आता प्रयत्न स्क्वेअर लेचर जण निवडला जाते. 1 बाउंड चेंडून सीमारेषा ओढल्या जाते आणि हा येतोय आणखीन एक या षटकातील चौकार. तर चला वाईट बॉलचा इशारा आलाय. हे अतिरिक्त धावाले अतिरिक्त धावसंख्येनं जर पाहिलं तर धावसंख्या समोरच्या इच्छेमध्ये पटका घेण्याचा प्रयत्न होता पण इथं मिड विकेट आणि लॉंगांच्या मधून हा चेंडू चालला होता. क्षेत्ररक्षक आहे तिथं चेंडू अडवला जातोय. चेंडूची फेकी केल्या तोपर्यंत 2 धावा घेतल्या जातील. 2 धावेच्या भरीनंतर जर आपण पाहिलं तर धावसंख्या 12 आकडेवरती जाऊन पोहोचली. षटक क्रमांक 1 चा खेळ संपलाय. आता क्षेत्ररक्षण खुलं असणार आहे. आता आपण सेमीफायनल आपण इथं सांगत आहोत. पहिली सेमीफायनल असणार आहे ए वर्सेस सी आणि बी वर्सेस डी असा सेमीफायनल क्रमांक 1 आणि सेमीफायनल क्रमांक 2 असणार आहे. तर पहिल्या गटातून जर आपण पाहिलं तर आलेवाडी टीम ही बक्षीस पात्र ठरले आणि सी गटातून जर आपण पाहिलं तर BCC करंजे टीम ही बक्षीस पात्र ठरले. तर पहिली सेमीफायनल असणार आहे. तर दोन्ही कर्णधार यांनी उपस्थिती दाखवायची आहे. इथं आणखीन एक डॉट चेंडू आला. इथं सुरुवात जर आपण पाहिली तर संदीप मोरेंनी निर्धाव चेंडून इथं केली जाते. ऋतिक हा ओपनिंग साठी आलाय. जास्त डॉट एक
एक सिंगल धाव घेतली जाते आणि सिंगलच्या साह्याने धावसंख्या 13 आकड्यावरती. षटक क्रमांक 2 संदीप मोरे. यावरती फटका हवेमध्ये खेळला जातो. क्षेत्ररक्षक सरसावला गेला आहे. माऊली आहे तिथं, पण माऊलीकडून महत्वाची चूक झाली इथं आणि चेंडू निघून चाललाय 4 धावांसाठी. हा येतो या षटकार आहे इथं. निर्णयामध्ये बदल केला जातोय आणि हा सीमारेषे पार आलाय. इथं पंचांनी क्षमा मागितल्याने हा चौकार घोषित केला जातोय. आणखीन एक डॉट चेंडू आलाय. आणखीन एक सिंगल धाव येते इथं. एक धाव ऍड केली जाईल आणि धाव संख्याचे करेक्शन केलं जाईल 19 आकड्यावरती. हा प्रयत्न केला, फटका खेळला जाईल. क्षेत्ररक्षक आहे तिथं आणि आणखीन एक इथं झेल सुटला जातोय. मनोज जवळ चेंडूपर्यंत होता, पण त्याकडून एक महत्वाची चूक झाली. झेल सुटलाय. आणखीन एक जीवदान भेटलं जातंय. 2 जीवदान त्या क्षेत्रामध्ये जर पाहिलं तर पहिला क्षेत्ररक्षक माऊली होता, आता मनोज कडून ही चूक झाली. दोन षटकांचा खेळ संपला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा विचार केला तर जाऊन पोहोचल्या 21 आकड्यावरती. युवराज शिर्के आणि हनुमंत शिर्के, त्याचप्रमाणे सुनील शिर्के या सर्वांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आगमन झालंय. त्यांचं सहर्ष स्वागत. त्याचप्रमाणे शंकर खेगडे यांचं इथं आगमन झालंय. त्यांचा पण या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. त्यांना विनंती केली जाईल आपण व्यासपीठावर बसण्यासाठी. षटक क्रमांक 3 ला सुरुवात केली. हा फटका खेळला जातो लॉंगांच्या रिझन मध्ये. अक्षय खेळला जाईल, पण अक्षयकडून ही चूक झाली. त्याच्या डोक्यावरून चेंडू निघून चाललाय 4 धावांसाठी. हा आलाय चौकार. निलेशवरती पहिलंच आक्रमण चढवलं जातं या ऋतिक. आता खेळ बहरला गेलाय ऋतिकचा. 2 जीवदानं भेटले. 2 जीवदानावरती जर आपण पाहिलं तर या जोडीला आता धावा जमवाव्या लागतील. षटक क्रमांक 3 ला सुरुवात झाली. धावसंख्येचा विचार केला तर जाऊन पोहोचल्या 25 आकड्यावरती. कोणाची भैरवनाथ करंजी कसं येईल. चला, निलेश शिंदे गोलंदाजी मार्कवरती आहेत आणि या षटकातील जर आपण पाहिलं तर 3 चेंडूचा खेळ संपला आहे. आणखीन एक प्रयत्न राहिलाय. चेंडूला जर आपण पाहिलं तर उंची जास्त नाही आणि क्षेत्ररक्षक आता माऊली तिथपर्यंत यश आहे तिथं.
आज या स्पर्धेमध्ये एक देखणं क्षेत्ररक्षण यशच्या माध्यमातून राहिलं गेलं आणि हा उत्तम झेल पकडलाय आणि विकेटचं पतन होतं या प्रफुल्ल हा परतला जातोय. आणखीन एक विकेट निलेश शिंदेच्या खात्यामध्ये. आता अक्षय शेलार मैदानामध्ये उतरला जातोय. ज़ूम इन करके तो दिखा नींद में है क्या? ज़ूम तो कर पे प्लेयर वगैरह पे. निलेश शिंदे उत्तम गोलंदाजी राहिली. धावसंख्या जर आपण पाहिली तर या षटकामध्ये थांबवल्या. खोलवरचा चेंडू होता निघून चालला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. हा प्रयत्न असफल ठरलाय अक्षयाचा. डॉट चेंडू आलाय. या डॉट चेंडू नंतर जर आपण पाहिलं तर षटकाची समाप्ती केली जाते. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली या 2 गडीच्या मोबदल्यामध्ये 31 धावसंख्या धावफलकावरती. आता शेवटचं षटक थोडंसं स्पीडअप घ्या. जवळवाडी टीम शेवटचा गोलंदाज इथं आमंत्रित करायचा आहे. अक्षय पप्पू. अक्षय पप्पू. दोन अक्षय. चला थोडंसं स्पीडअप ठेवा आणि आता शेवटचं षटक अक्षय जवळ पप्पू. हॅलो. तर जर आपण पाहिलं ना तर यश मोरेने जो अप्रतिम झेल पकडला. प्रेम मोरे जो झेल पकडला मिड विकेटच्या रिजन मध्ये राहुल धनावडे यांच्याकडून त्याला 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. म्हणजे नवोदित खेळाडूंना इथं प्रोत्साहन दिलं जातंय. आणखीन एक चेंडूला उंची जास्त दिली जाते. क्षेत्ररक्षक सरसावला जाईल पण त्याला झेल पकडता आला नाही. चेंडू चाललाय डिक्लेअर स्वरूपासाठी. एक सिंगल धाव जमा केली जाईल. धावसंख्येचा विचार केला तर 33 या आकड्यावरती अक्षय हा गोलंदाजीसाठी आला. अगोदरच्या मॅच मध्ये जर आपण पाहिलं तर जास्त धावा खर्च झाल्या जरूर पण मॅच मिळून ठरला होता. पण आणखीन एक प्रयत्न अक्षयचा राहिलाय. चेंडूला उचलला उंची जास्त दिली जाईल. क्षेत्ररक्षक सरसावलाय तिथं पोचला तो माऊली आणि हा झेल पकडलाय. पण पंचांनी इथं 9 बॉलचा इशारा दिला जाईल आणि या गोलंदाजाला इथं थांबावं लागेल. यावरती किती धावा जमा केल्या असतील त्या ऍड केल्या जाईल आणि प्लस किती रन काढले त्यांनी. चला पेनल्टीच्या 4 असतील प्लस नोची 1 आणि धावून काढलेल्या धावा ह्या ऍड केल्या जातील. 4 + 1 आणि 2 5 आणि 2 7 ना 7. चला स्पीडअप घ्या थोडं. पेनल्टी में एडजस्ट कर. 4 पेनल्टी विनय 4 रन पेनल्टी में ऐड कर. 7 धावा ऍड केल्या जातील. 4 + 1 आणि धावून काढलेल्या 2 अच्छा 5 + 2 धावा ऍड केल्या जातील. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचल्या ती 40 या आकड्यावरती. चला स्पीडअप घ्या आणि दुसरा गोलंदाज येतोय तो हर्षद मोरे गोलंदाजीसाठी आलाय. आता येणारे चेंडू हाताळण्यासाठी पहिल्या चेंडूवरती आक्रमण चढवलं. या जर आपण पाहिलं तर सूरज शेलारच्या बॅट मधून हा दिमागदार षटकार निघालाय.
धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचली 46 आकड्यावरती. 3 षटकं जर पाहिली होती तर उत्तमरित्या हाताळली होती, पण या शेवटच्या षटकामध्ये ही धावसंख्या जमा केली जाते. दिशा भरकटली जाईल, पंचांचे निरीक्षण केलं जाईल यावरती आणि अतिरिक्त चेंडू घोषित केला जातो. इथं व्हाईट बॉलचा इशारा आला. इथं शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकातील काही चेंडू हाताळण्यासाठी हर्षद पुन्हा एकदा तयार होतोय. आणखीन एक दिशा भरकटली जाते, व्हाईट बॉलचा इशारा येतो. इथं येणारे चेंडू पुन्हा एकदा हाताळावे लागतात. लगातार 2 चेंडू हे अतिरिक्त आले षटकारानंतर. धावसंख्येचा विचार केला तर 48, 2 गडीच्या मोबदल्यामध्ये ही धावसंख्या जाऊन पोहोचली. आता महत्वाचा चेंडू समोरच्या दिशेमध्ये खेळला जाईल. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न राहिला आहे. दुसरी धाव घेत असताना थ्रो मात्र परफेक्ट होता, पण गोलंदाज हर्षदकडून ही चूक झाली. चेंडू हातामधून निसटून चाललाय. 2 धावा ऍड केल्या जातील. आणखीन 2 धावांची भर जर पाहिलं तर आंबेकरच्या खात्यामध्ये जमा केली जाते. 50 धावसंख्या अर्ध्या बलकावरती आली. चेंडूला उचलले, पाठवून दिले. जर पाहिलं तर 1 बाउन्स, सीमारेषे पार आलाय तो. आणखीन एक चौकार. चला थोडस स्पीडअप ठेवा. चला याच्यानंतर टॉस करण्यासाठी जायचं आहे. पहिली सेमीफायनल खेळवायची आहे. तर आलेवाडी टीम आपला कॅप्टन पाठवायचा आणि BCC करंजे टीम दोन्ही टीमने आपले कर्णधार हे टॉस कव्हर्स मध्ये पाठवायचे आहेत. चला पहिले पारी इथं संपली जाते. प्रथम फलंदाजी करत असताना ACC आंबेकर ब टीमनं चला टॉस साठी या BCC करंजे टीम आणि आलेवाडी. चला दोन्ही कर्णधार या. 56 धावसंख्या, 57 धावांचं टार्गेट असणार आहे जवळवाडी टीम समोर. तर जाऊया आपण टॉस कव्हर्स मध्ये. चला नोट आउट आहे. हॅलो हॅलो हॅलो. चला प्रथम सेमीफायनल या ठिकाणी खेळवली जाणार आहे. सेमीफायनल क्रमांक 1. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे आपण लगेच टॉस का बॉस मध्ये या. टॉस का बॉस पॉवर्ड बाय AP स्पोर्ट्स अमित पवार यांच्या माध्यमातून BCC करंजे संघाचे कर्णधार माझ्या समवेत या ठिकाणी जोडलेले आहेत. टॉस साठी या हनुमंत शिर्के विनंती आहे लगेचच आपण या. टॉस या ठिकाणी घेतला जाणार आहे. प्रथम सेमीफायनल आपल्या समोर या ठिकाणी असणार आहे. अलीवाडी विरुद्ध BCC करंजे. या दोन संघांमध्ये
ही भिडंत रंगणार आहे. प्रथम सेमीफायनल जननी देवी चषक 2025 पर्व 6वे ची प्रथम सेमीफायनलचा टॉस या ठिकाणी घेतला जातोय. हेड इज अ कॉल आणि हेड. तर आलेवाडी संघाकडे या ठिकाणी नाणेफेकीचा कौल गेलाय. प्रथम काय करण्याचा निर्णय? प्रथम फलंदाजी करू. हो, प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. परंतु या आधी जर आपण पाहिलं तर 90% लोकांनी प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. विशेष काही कारण समजेल का? विशेष आमची पोरं आली नाहीत अजून, येतील तोपर्यंत. हो, हे कारण अतिशय महत्वाचं आहे. कारण बिग ब्लॅस्ट सारख्या टीमसाठी जर आपण गेलात आणि पोरं आली नाहीत असं जर म्हटलं तर ते चालणार नाहीये. परंतु जाऊया, बेस्ट ऑफ लक त्यांना नक्कीच देणार आहोत. BCC करंजे संघाचे कर्णधार आमच्या समोर या ठिकाणी जमलेले आहेत. तर प्रथमतः तुम्हाला फिल्डिंग करायची आहे, तर किती धावांमध्ये रोकाल? आम्हाला फिल्डिंगच करायची होती. 4 ओव्हरची मॅच आहे, आम्ही कमीत कमी धावांमध्ये थांबवू त्यांना. म्हणजे मनासारखा टॉस झालेला आहे, प्रेक्षकांचं मनोरंजन होणार नक्की. हो, नक्कीच नक्कीच. धन्यवाद. दोन्ही संघांच्या कर्णधारांना शुभेच्छा देऊयात. मॅच या ठिकाणी सुरुवात आहे आणि आमच्या समवेत आमचे गेस्ट या ठिकाणी जुळलेले आहेत. आज ही मेहनत या सर्व मुलांनी या ठिकाणी घेतलेली आहे. 3 दिवस झालं जेवण सर्व काही आहे, चहा पाणी सर्व बघितलं गेलंय. आज आपण शेवटच्या दिवशी कडक इस्त्री करून आलेला आहात, तरी पण आम्ही असं विचारतो की या मुलांनी जी मेहनत घेतली आहे ती मेहनत काय रंग लावेल? खरोखरच सर्व प्लेयर्स आहेत, मित्र आहेत, त्यांनी खरोखर दिवस रात्र मेहनत केलेली आणि हा जो क्षण बघताय त्यांच्या खूप मेहनतीतून पार पडलेला आहे. त्यासाठी त्या सर्वांना क्रिकेट खेळणारे त्यांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. परंतु मॅच हारली त्याच्यासाठी काय सांगाल? हा गेम आहे, जितणं हारणं हा क्रिकेट गेम आहे. ठीक आहे, नेक्स्ट याच्यामध्ये मस्वे टीम चांगली कामगिरी करेल, त्यासाठी मस्वे टीमला खूप खूप शुभेच्छा. फक्त रात्री त्यांच्यावर गेम करू नका. धन्यवाद. तर या ठिकाणी प्रथम सेमीफायनल पाहायला मिळेल. मॅचकडे जाणार आहोत. कॉमेंट्री मध्ये वाट पाहत आहेत विनोदजी धनावडे. धन्यवाद. तर जाऊया, महत्वाची मॅच असणार आहे. 4थ्या गटातून कोणीतरी एक टीम ही टॉप 4 मध्ये दाखल होणार आहे. याच्यानंतर पहिली सेमीफायनल खेळवली जाईल. BCC करंजे वर्सेस आलेवाडी. टॉस जिंकला आणि प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आलेवाडी टीमने. जाऊया, महत्वाची मॅच समोर आहे. धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेवाडी टीम उतरली गेली. 57 धावांचं टार्गेट समोर ठेवलं या ACC आंबेगड ब टीमनं आणि या धावांचा पाठलाग करण्यासाठी 2 जोडी मैदानामध्ये उतरले. एका बाजूला जर आपण पाहिलं तर निलेश शिंदे आणि दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर संदीप मोरे. फुलटा चेंडू कव्हर क्षेत्रामध्ये क्षेत्र निवडण्याचा विचार होता, पण बाईकचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचवलाय. पंचांनी 1 धाव ऍड केली जाईल. धावसंख्या ही 7 या आकडेवरती. म्हणजे पॉवर प्लेचं पहिलं षटक आतापर्यंत जर आपण पाहिलं तर या गोलंदाजानं उत्तम गोलंदाजी हाताळली. ही तिसरी मॅच जर आपण पाहिलं तर पॉवर प्लेचं षटक हाताळतो या आणि कमी धावसंख्येचं षटक या गोलंदाजानं हाताळले. पुन्हा एकदा संकेत निघतोय गोलंदाजीसाठी. आणखीन एकदा फसवलं जात आहे, पण यष्टीरक्षक 2 वेळा फसला जातो. या बाईकचा इशारा पुन्हा एकदा येतोय. 1 सिंगल धाव ऍड केली जाईल. 8 धावसंख्या धावफलकावरती आले. उत्तम गोलंदाजी यष्टीच्या पाठीमागे जर आपण पाहिलं तर वैभव आहे, त्याच्याकडून 2 वेळा चुका झाल्यात, पण जर आपण पाहिलं तर संकेतची उत्तम गोलंदाजी राहिली. धावा जमवणं कठीण होत चाललं होतं. 5 चेंडूचा खेळ संपलाय. आता उर्वरित 1 चेंडूचा खेळ शिल्लक. फुलटा चेंडू आहे, संधी आहे इथं, पण झेल इथं सुटला जातोय, जीवदान भेटलं जातंय संदीप मोरे या खेळाडूला. फुलटा चेंडू होता, फटका खेळत असताना जागेवरती जास्त उंची भेटली गेली. षटक क्रमांक 1 इथं संपलं जात आहे. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 9 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. चला स्पीडअप वाढवा थोडं. आता षटक क्रमांक 2 वैभव शेलार या गोलंदाजाचा पर्याय राहिला होता आणि त्या गोलंदाजाला बोलवले,
कारण की या गोलंदाजाचा बोलबाला उत्तम राहिलाय. ज्या ज्या वेळी टीमला गरज होती त्या त्यावेळी या गोलंदाजाने उत्तम गोलंदाजी केली आणि आपल्या टीमला एक मोठं वर्चस्व राखलं गेलंय, कमबॅक करून दिलं गेलंय आणि याच गोलंदाजाचा विचार केलाय वैभव. नवोदित गोलंदाज जर आपण पाहिलं तर जास्त सामन्यांचा त्याला अनुभव कमी आहे, पण गोलंदाजीमध्ये धाड जर आपण बघितली तर उत्तम आहे. अचूक टप्पा आहे या गोलंदाजाकडं आणि वैभव शिलार याचा पर्याय निवडलाय षटक क्रमांक 2 साठी. आता स्ट्राईकला जर आपण पाहिलं तर संदीप मोरे हा स्ट्राईक वरती आहे. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, पण गोची चित्र निवडलं जात आहे. एक सिंगल धाव. चला, एकाच चेंडूचा खेळ संपलाय. पुन्हा एकदा जर आपण पाहिलं तर वैभव निघतोय. आणखीन एक प्रयत्न त्याच पद्धतीने खेळण्याचा, पण पुन्हा एकदा ते क्षेत्र निवडलं जात आहे. काय गोलंदाजी केली या गोलंदाजानं वैभवनं. जर आपण पाहिलं तर प्रत्येक वेळी एक कमी धावेचं षटक या गोलंदाजानं हाताळलंय आणि हाही प्रयत्न राहिला 2 चेंडूवरती. समोरचा फलंदाज जर आपण पाहिलं तर त्याला बराच असा अनुभव आहे आणि त्या पद्धतीने खेळला जातोय. एकेरी धावा जमवल्या जात आहेत. आणखीन एक तोच प्रयत्न, पण आता मिडविकेटच्या दिशेने चाललेला क्षेत्ररक्षक अक्षय तिथपर्यंत पोहोचला. चेंडू अडवला जातोय. आणखीन एक सिंगल धाव. 3 चेंडूवरती एक सिंगल धाव जमवल्यानंतर जर आपण पाहिलं तर आता निलेश शिंदे हा स्ट्राईक वरती चाललाय. म्हणजे जर आपण पाहिलं तर 9 चेंडू आतापर्यंत संपलेत आणि 9 चेंडू नंतर हा 10वा चेंडू खेळण्यासाठी स्ट्राईक वरती आलाय तो निलेश शिंदे. एक पाऊल पुढे आला आणि त्या चेंडूला पाठवून दिले आपल्या स्टाईल मध्ये. जशी बंदुकीतून गोळी निघते तशी त्याच्या बॅट मधून हा चेंडू निघून चाललाय. 6 धावांसाठी आला एक निलेशच्या बॅट मधून षटकार. ती 18 आकडेवरती पहिला चेंडू खेळला गेला आणि पहिल्याच चेंडूनं षटकारानं आपलं खातं खोललंय. रिव्हर्सचा डॅम केला जातोय. फटका खेळला जाईल. जर आपण पाहिलं तर सरळ बॅटनं धावसंख्या येत होती, पण दुसऱ्या चेंडूवरती हा रिव्हर्स अटॅम्प्ट करण्याचा निलेश शिंदेचा इरादा राहिला. असफल ठरला. एक सिंगल धाव भेटली जाते. सिंगलनं धावसंख्या 19 आकडेवरती जाऊन पोहोचली. 5 चेंडूचा खेळ संपला. आता उर्वरित एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे या षटक क्रमांक 2 मधील. पुढे आल्यानंतर जर आपण पाहिलं तर चेंडू निघून चाललाय. वाईट +1 अशा 2 धावा ऍड केल्या जातील. थोडीशी दिशाहीन गोलंदाजी झाली. दिशा भरकटली गेली. धावा वाचवण्याचा प्रयत्न असतानाच एक दिशाहीन गोलंदाजी. एक अतिरिक्त चेंडू हाताळावा लागेल. धावसंख्या जर आपण पाहिली तर 21. विनय ध्यान दे. स्ट्राइक रोटेट हुई देख. डिक्लेअर झालं म्हणतात. वाईट 1 डिक्लेअर. आणखीन एक मोठा फटका निलेशच्या बॅट मधून आलाय आणि त्याला पाठवून दिलं मिड विकेटच्या रिझन मध्ये. 6 धावांसाठी हा आलाय. आता इथून पुढे 30 धावा जमवावे लागतील. 12 चेंडू आणि 30 धावांचा प्रवास असणार आहे तो जवळवाडी टीमसाठी. बक्षीस पात्र ठरणारी मॅच. कोणती टीम दाखल होईल यासाठी एक मोठी लढत. आणखीन एक प्रयत्न. कव्हरच्या रिजन मध्ये फटका खेळला आहे आणि या चेंडूला पाठवून दिले लॉंग ऑफच्या रिजन मध्ये. 6 धावांसाठी संदीप मोरेच्या बॅट मधून आपल्या स्टाईल मध्ये हा आलाय षटकार.
मध्ये चर्चा झाली, म्हणजे इथून पुढचं टार्गेट कसं सेट केलं जाईल, कशा धावसंख्या जमवली जाईल, प्रत्येक चेंडूच्या मागे किती धावसंख्या जमवायची, हा षटकार आल्यानंतर चर्चा झाली आणि पुन्हा एकदा स्ट्राईकसाठी संदीप मोरे तयार होतोय. आणखीन एक प्रयत्न, फटका खेळलाय मिड विकेट मध्ये, क्षेत्ररक्षक आहे तिथं अक्षय, चेंडू अडवला जाईल, एक सिंगल धाव भेटली जाते आणि या सिंगलच्या सहाय्यानं जर आपण पाहिलं तर धावसंख्या 34 या आकडेवरती जाऊन पोहोचले. सूरज आहे गोलंदाजी मार्गवरती, सूरज होती जबाबदारी जास्त आली कारण की 2 मोठे फटके आलेत. आणि निलेशच्या बॅट मधून रिव्हर्स अटेम्प्ट केली जाते आणि या चेंडूला पाठवून दिले कव्हर. पण मॅच वरती नजर मात्र अचूक आहे. राजेश जवळ यांच्याकडून या जोडीला 200 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. चला चेंडूची पूर्तता करा. चला स्पीडअप घ्या थोडं. नऊ चेंडू आणि 17 धावांचा प्रवास असणार आहे. फटका जरूर खेळला, क्षेत्ररक्षक आहे त्याच्याकडून चूक झाली, मिडविकेटचा क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचला, फेकी केली जाईल, एकच धाव घेतली जाते. निलेशने थांबवले, घाई करण्याची गरज नाही, आपल्याला ज्या धावा जमवायच्या होत्या त्या आतापर्यंत आपण जमवल्यात, इथून पुढे आपल्याला थांबून धावा जमवायचा हा इरादा निलेशचा होता, थांबवलं जाते, एकच धाव. सूरजवरती जर आपण पाहिलं तर आक्रमण चढवलंय काही चेंडूंवरती, आणखीन एक चेंडू आणि घेऊन चाललाय, आणखीन एक मोठा फटका संदीप मोरेच्या बॅट मधून, हा स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये आणखीन एक आलाय मोठा षटकार. तिथं निलेशने सुरुवात केली, कारण की सुरुवात जर पाहिली तर कमी धावसंख्येने झाली होती, पण निलेश स्ट्राईक वरती गेला, जे मोठे षटकार खेचले गेले आणि मॅच मध्ये पुन्हा एकदा जिवंतपणा दाखवला गेला. सूरज पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी तयार होतोय. आणखीन एक मोठा फटका संदीप मोरेच्या बॅट मधून निघाला जाईल, मिड विकेटच्या रिजन मध्ये हा आलाय दिमागदार षटकार. खेळाडू आज उपस्थित नाही, तो म्हणजे राजेश जवळ, आणि मॅच जर त्याला उत्कंठा वाढली आणि बक्षिसामध्ये अजून परिवर्तन केलंय, जर या दोघांनी मॅच नॉट आउट जर मारली तर 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. दोघांना 250-250 वाटून दिले जातील. म्हणजे नॉट आउट खेळी केली तर निलेश आणि संदीपसाठी राजेश जवळकडून 500 रुपयाचं पारितोषिक. आता इथून पुढे जर आपण पाहिलं तर गोलंदाजीसाठी आलाय ऋतिक. आता ऋतिकचा पर्याय निवडलाय, 2 मॅच मध्ये ऋतिकला थांबवलं होतं, पण आता सिच्युएशन वेगळं आहे, ऋतिकचा पर्याय निवडला जाईल या येणाऱ्या धावसंख्या थांबवण्यासाठी. सहा चेंडूंनी 4 धावांची आवश्यकता असणार आहे. आता स्ट्राईकला आलाय तो निलेश शिंदे, 5 चेंडूचा सामना केलाय, 20 धावसंख्येवरती खेळतोय. आणखीन एक प्रयत्न राहिलाय, पण क्षेत्र जर आपण पाहिलं तर घोषित क्षेत्र निवडलंय. अजून विजयापासून 3 धावा लांब असणार आहे जवळवाडी टीम. चौथा संघ ठरण्यासाठी इथं मोठी लढत असणार आहे. 54 धावा धावसंख्येवरती आजपर्यंत या स्पर्धेमध्ये जर आपण पाहिले तर नाबाद खेळी अजून कोणत्या टीमची राहिलेली नाही, आणि या स्पर्धेमध्ये हे रेकॉर्ड होऊ शकतं का? नॉट आउट धावसंख्या आहे खेळण्याची. 2 जोडी पुन्हा एकदा सज्ज होती. चला चेंडूची लगेच पूर्तता करा.
5 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता असणार आहे जवळवाडी टीमला. ऋतिक पहिला चेंडू जर आपण पाहिलं तर त्या पद्धतीने खेळवला आहे. आता उर्वरित चेंडू जर आपण पाहिलं तर त्या पद्धतीने खेळवले जातील. आणखीन एक रिव्हर्स अटेम्प्ट केलंय निलेश शिंदे. रिव्हर्स स्वीपचा बादशाह म्हणून ओळखला जाणारा आणि त्यातच विजयी षटकार खेचला जातोय आणि ही मॅच नॉट आउट विजयी केले जाते. विजयी संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि राजेश जवळ यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक ऑनलाईन भेटलं जाईल या दोन जोडीला. आणि चौथी टीम ही बक्षीस पात्र ठरली जाते आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच निलेश शिंदे. एक मोठी खेळी राहिल्या. चला मॅचला लगेच सुरुवात करा. संदीप मोरे आणि निलेश जवळ यांच्यासाठी राजेश जवळ यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. आणि चला मॅन ऑफ द मॅच साठी निलेश शिंदे आपण या. हॅलो. आता इथून पुढे प्रत्येक टीमला एक सूचना केली जाते. ज्या ज्या टीमला सामन्यावरचे टी शर्ट भेटलेत त्यांनी मॅचमध्ये टी शर्ट घालून खेळायचं आहे. एक सूचना आहे. अरे ह्यांचं नाही चाललं. चला प्रेम मोरे आपण या. 200 रुपयाचं पारितोषिक आहे आपल्याला राहुल धनावडे यांच्याकडून. उत्कृष्ट झेल आपण या स्पर्धेमध्ये पकडला आणि 200 रुपयाचं पारितोषिक आपल्यासाठी देण्यात आले. त्याचप्रमाणे मॅन ऑफ द मॅच निलेश शिंदे आपण या आणि मॅचला लगेच सुरुवात करा. एका साईडला जर आपण पाहिले तर आलेवाडी आहे, दुसऱ्या बाजूला बीसीसी करंजे टीम. ही पहिली सेमीफायनल असणार आहे. आणि अनिल कदम दादा यांच्याकडून या दोन जोडीसाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. आज बक्षिसांचा वर्षाव जवळवाडी टीम सहभागी होतोय आणि उत्तम असा खेळ राहिला गेला मैदानावरती. विनंती केली जाईल युवराज शिर्के यांच्या हस्ते या खेळाडूचा गुणगौरव केला जाईल सामन्यावरचे टी शर्ट देऊन. या सामन्यावरचे टी शर्ट जर आपण पाहिले तर अमोल शिर्के यांच्या वतीने या संपूर्ण टॉस आलीवाडी काय ऑनलाईन काय घेतलं. चला आता मॅचला सुरुवात होईल. पहिली सेमीफायनल इथं रंगली जाईल. फायनलमध्ये कोणती टीम धडक मारेल यासाठी एक मोठी सेमीफायनल क्रमांक 1 ला सुरुवात केली जाईल आणि याच्यानंतर आपण मधल्या विनिंग ब्रेकमध्ये सेमीफायनल क्रमांक 2 खेळवली जाईल. एका साईडला जर आपण पाहिलं तर भैरवनाथ फायटर्स करंजे आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर जवळवाडी. यामध्ये मधल्या विनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. मॅचला सुरुवात केली जाते. पहिलं षटक, पहिलं पॉवर प्लेचं षटक रफ्तारचा राजा म्हणून ओळखला जाणारा करंजे गावचा हा निलेश भिलारे, जावली एक्सप्रेस या नावानं ओळखणारा हा खेळाडू सेमीफायनल क्रमांक 1 साठी गोलंदाजीसाठी तयार होतोय. आणि स्ट्राईकला जर आपण पाहिलं तर अमित आणि दत्ता बांदल ही दोन जोडी मैदानामध्ये उतरली. स्ट्राईकला दत्ता बांदल